एसएल विजन आणि अथांश कम्युनिकेशन प्रस्तुत टाइमपास 2 हा चित्रपट रिलीज होतोय येत्या 1 मे 2015 ला संपूर्ण महाराष्ट्रात आणि आज त्याच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्तानं आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. नुकतंच पुण्यामध्ये झी टॉकीजच्या एका दिमागदार सोहळ्यामध्ये अजय अतुल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालं आणि याचा मोठा इव्हेंट पहिल्यांदा इतिहासात एखाद्या चित्रपटाच्या सिक्वेलचा एवढा मोठा इव्हेंट पहिल्यांदा घडला. रवी दादा, तुझं खूप मनापासून स्वागत. या चित्रपटाबद्दल आज मनात काय भावना आहे? ॲक्च्युली टाइमपास 2 करणं खूप डिफिकल्ट टाईम होतं माझ्यासाठी, कारण खूप प्रयत्न, वेगळे प्रमोज, वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळ्या सोशल मीडिया असं करून ते लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान मिळवलं आणि विदिन इयर कम्प्लिटली नवा सिनेमा, कम्प्लिटली नवे कॅरेक्टर्स, मोठे झाले दगडूकाचे तर प्रेझेंट करणं हे खरंच खूप चॅलेंज होतं. पण रिस्पॉन्स इतका होता की जवळजवळ 6,000 ते 7,000 स्क्रीन प्ले मला मेलवरती आले. त्याच्यात एक पुस्तक पण येईल मला वाटतं. आणि जवळजवळ 300-400 कंपोजरने त्यांची गाणी कंपोज करून पाठवली होती टाइमपास 2 साठी. त्यामुळे त्या सगळ्यांना धन्यवाद की त्यांनी खरंच एक पुश केलं की हा सिनेमा व्हावा. आणि गेले पुन्हा वर्षभर याची प्रोसेस चालू होती. खूप आनंद होतो आहे. आज माझा 5वा सिनेमा, नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, टाइमपास, नंतर आता हे 5वं पुष्प. आय होप की हाही सिनेमा लोकांना आवडेल, लोक त्याला प्रतिसाद देतील. आणि एका सिम्पल गोष्टीवरती मला ॲक्च्युली टाइमपास 2 सापडला असं म्हणू शकतो, कारण मी चाचपडत होतो की एक्झॅक्टली काय करायचं, टाइमपास 2 गोष्ट काय असेल. पण एक छोटी गोष्ट अशी घडली की जेव्हा एक नवी गाडी घेतली आम्ही, तेव्हा मी सांगितलं की मला स्वतःची सायकल हवी. आणि विचार केला असं का झालं, तर मला असं कळलं की 8वीला मला जेव्हा स्वतःची सायकल हवी तेव्हा मिळाली नव्हती सायकल ती. त्यामुळे कुठेतरी असं वाटलं की आपलं पास्ट आपल्याकडनं बऱ्याचशा गोष्टी करून घेत असतो सतत. आणि ती जेव्हा लाईन सापडली किंवा ते एक थॉट असं वाटलं की हो यार, आपला पास्ट आपल्याकडनं काय काय करून घेतो, मग पुढचं काम खूप सोपं झालं. छोटा दगडू मोठ्या दगडूकडनं काय काय करून घेतो, किंवा छोटी प्राजक्ता मोठ्या प्राजक्ताकडनं काय काय करून घेतो, तोच आहे टाइमपास 2. आणि आय एम शुअर तुम्हाला आवडेल. टाइमपास 1चं संगीत खूप गाजलं होतं आणि आम्ही अखंड टीम म्हणजे 99.9% टीम ही टाइमपास 1ची टीम कंटिन्यू केली. आणि म्हणून टाइमपास 1चे संगीतकार जे होते चिनार महेश यांनीच टाइमपास 2 संगीत दिले. आणि आय एम शुअर की तुम्हाला ते खूप आवडेल. मी चिनार महेशला इथे बोलवू इच्छितो. नमस्कार. खरं आज आमच्यासाठी खूप मोठी मोमेंट आहे, कारण मागच्या वर्षी टाइमपास 1 आला, यावर्षी टाइमपास 2चं म्युझिक लॉन्च होतं आहे. खरं तर वी वुड रिअली लाईक टू थँक द होल टीम, कारण बिकॉज विदाउट टीमवर्क आम्ही कधीच हे शक्य होऊ शकलं नसतं. आणि वी ऑलवेज बिलीव्ह इन टीमवर्क. आणि थँक्स टू द होल टीम, ऑल सिंगर्स, ऑल टेक्निशियन्स, म्युझिशियन्स, थँक्यू सो मच. या अख्ख्या टीममध्ये बऱ्याच लोकांनी काम केलं, तर मला पहिले सर्वात जास्त थँक्स मला वाटतं रवीचं, की त्यांनी परत आमच्यावरती विश्वास ठेवला टाइमपास 2साठी. आणि गाणी ज्यांनी लिहिली आहेत, मंगेश कांगणे, ह्याचे पण खूप ह्याच्यामध्ये हातभार आहे. आणि अख्खी टीम बेसिकली हे क्रेडिट फक्त आमचं नाही आहे, कारण का ह्याच्यामध्ये खूप म्युझिशियन्स आहेत, आमचे 4ही अरेंजर्स आहेत, ज्यांनी तितकीच मेहनत आमच्या एवढी अख्ख्या सगळ्यांच्या एवढी घेतली. म्हणून आज एवढी चांगली 7 गाणी होऊ शकली. मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे. या TP2च्या निमित्तानं, टाइमपास 2च्या निमित्तानं 2 हिंदीमध्ये प्रचंड पॉप्युलर असलेले सिंगर पहिल्यांदा मराठीमध्ये गात आहेत. अपेक्षा दांडेकरने यापूर्वी अनेक गाणी गाऊन बऱ्यापैकी सगळ्याच चित्रपटांमध्ये आता ती आपल्याला गाताना दिसते आणि तिचं गाणं एक आकर्षण असतंच. पण तसं टाइमपास 2मध्ये 2 आर्टिस्ट असे आहेत, निखिल डिसूजा आणि इश्क बेक्टर, हे पहिल्यांदा मराठीमध्ये गाणी गातात. त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा प्लीज. बेसिकली असं होतं, या दोन्ही सॉंग्समध्ये जिकडे या दोघांचं योगदान आहे तिकडे वेगळा टोन एक्सपेक्टेड होता आम्हाला. आणि वी वर ट्राईंग आउट डिफरंट व्हॉइसेस. आणि त्याच्यामध्ये इश्क आणि निखिल डिसूजा हे आम्हाला असं वाटलं ॲप जातील. आणि खरंच त्या दोघांचा हॅट्स ऑफ, त्यांनी एक छोटासा किस्सा सांगावा असं वाटतो की इश्क बेक्टरनी जो रॅप पार्ट इंग्लिश वोकल्सचा गायलेला आहे तो ॲक्च्युली फोनवरनं झालेलं आहे. म्हणजे आम्ही इथे एक गाणं रेकॉर्ड करत होतो अपेक्षाचं, आणि असं ठरलं की एक रॅपिंग करूया. फोनवरनं कॉन्टॅक्ट झाला, फोनवरनं गाणं सांगितलं गेलं, त्यांनी तिकडे त्याच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून आम्हाला पाठवलं आणि ते फायनलाइज झालं.
इतकं सुपर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. हो आय थिंक कारण सेकंड डेला सगळं शूट होतं आणि खूप लास्ट मोमेंटला आमचं ते सगळं प्लॅनिंग चालू होतं आणि खूप धावपळ चालू होती आणि हॅट्स ऑफ यश, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तुम्हाला सगळ्यांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. रविदादा, यू वांट टू से समथिंग? एक महत्त्वाचे मला सांगायचं याच्यामध्ये की दोन गोष्टी. एक टाइमपास 1चा म्युझिक रिलीज सोहळा ज्यांच्या हस्ते झाला होता, सचिनजी पिळगावकर आणि रितेश दोघे इथेही आहेत, त्यामुळे मला वाटतं की एक कुठेतरी शुभशकून आहे. टाइमपास 2ला त्यांचा आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझं आणि SL विजनचं असोसिएशन हे नटरंगपासून सुरू झालं. त्यानंतर त्यांनी टाइमपासला पूर्ण सपोर्ट केला. टाइमपास 2चं पुण्यातलं म्युझिक लॉन्च मला वाटत नाही कधी असं झालं असेल. जवळजवळ 3.5 तासाचा संपूर्ण कार्यक्रम जो 5 तारखेला TV होती, ती टॉकीज होतील आणि आज पुन्हा ह्या प्रकारचा सोहळा. नानूभाईंचे पुन्हा स्पेशल आभार. खरंच सांगतो की आम्ही म्युझिक करतो पण ते म्युझिक लोकांपर्यंत एवढ्या चांगल्या प्रमाणात पोहोचवण्यासाठी ते जे मेहनत करतात, त्यामुळे खरंच SL विजनची संपूर्ण टीम, नानूभाई व्हिडिओ पॅलेसची संपूर्ण टीम आणि माझी अथांश कम्युनिकेशनची संपूर्ण टीम, तुझ्या सगळ्यांचे लाख लाख आभार. थँक्यू. थैंक यू सो मच रवि दादा. महालक्ष्मी, आपका बहुत बहुत स्वागत. ऋषिकेश, स्वागत है. इससे पहले भी आपने मराठी में बहुत बार गाने गाए हैं, तो हाउ इज सिंगिंग इन मराठी डिफरेंट देन हिंदी, और ये गाना गाते हुए आपको कितना मजा आया? I think thankfully, since I'm a Mumbaikar, born and bred here, I think the language comes to me easily. I speak it fluently, but I'm very nervous. But singing Marathi has never been a problem because I owe it all to my Guruji who talim ke waqt he also used to teach us a lot of these beautiful Marathi abhangs and songs. So it made my singing and my diction that much more easier. And for this song especially, I'd like to thank Chinar Mahesh and Ravi Jadhav ji. I think my association with Chinar and Mahesh is about 4th film. I think I'm singing for them. And it's always been wonderful. I think they have such a good grip on melody, especially. So it's, anyway, I think a singer's life is made that much more easier. And this song is beautiful. It's one of my favorites that I've sung in Marathi film. And when people will hear it, they'll know why I say that. It's an absolutely awesome melody, and I'm very, very fortunate to have sung this. So thank you once again. And Mangesh ji, of course. Let me not forget his contribution, of course. Thank you. थँक्यू. ऋषिकेश, एक जनरली ॲक्टर आणि सिंगरच्या बाबतीत असं असतं की दोघांनी मोठा रोल प्ले करायला हवं असतं, पण तरीसुद्धा मागे एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना तू म्हणाला होतास की या गाण्यामध्ये तुझा अगदी छोटा सहभाग असला तरी तो तेवढाच महत्त्वाचा होता. त्याबद्दल आम्हाला प्लीज सांग. या गाण्यामध्ये मला ॲक्च्युली फक्त प्राजू एवढंच गायचं आहे, बाकी काहीच नाही आहे. इनफॅक्ट चिनारचं नेहमी रेकॉर्डिंग असल्यावरती फोन होतो, अरे ऋषी गाणं गायचं आहे, कधी येतोयस, इतका एक्सायटेड असतो. ह्या गाण्याच्या वेळेला फोन आला तेव्हा, अरे ऋषी ॲक्च्युली एक गाणं आहे पण ते गाणं नाही आहे, पण एकच वर्ड आहे त्याच्यामध्ये, पण ते तुलाच गायचं आहे. म्हटलं ठीक आहे गातो, म्हणजे काय कशासाठी आहे. मला अरे TP2 म्हटलं नको, काय पुढे बोलूच नकोस, मी येतो आणि ते गाणार आणि ते छानच होईल. रवी, मी याच्या बालगंधर्वमध्ये मी रवीबरोबर एक गाणं गायलं होतं त्या फिल्मसाठी, आणि दिस इज माय सेकंड अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ हिम. प्राजू इज द हुक लाईन ऑफ द सॉन्ग. खूप खूप गोड कंपोज केलेलं आहे गाणं. इट्स म्हणजे चिनार महेशने केलेलं माझा फेवरेट सॉन्ग आहे, आणि ॲज युजल इट्स अ प्लेजर वर्किंग विथ. म्हणजे आम्ही स्टुडिओमध्ये टाईमपास जास्ती करतो आणि गाणं ॲक्च्युली साईड बाय साईड होत राहतं, असं असतं. सो इट्स ऑलवेज फन. मंगेशनी खूप अप्रतिम लिहिलं गाणं, आणि थँक्यू बोथ ऑफ यू, मंगेश, रवी अँड झी, फॉर द अपॉर्च्युनिटी. टाइमपास केल्यानंतर एक थोडंसं आमच्यावर बर्डन होतं टाइमपास 2 करायचं, पण विथ द रॉकिंग टीम एवढं छान एन्करेजमेंट आणि एवढं छान प्री प्रोडक्शन होतं आमचं की आम्ही शूटिंगमध्ये पण खूप टाइमपास केला आहे. अँड आय एम शुअर टाइमपास 2 बघताना तुम्हाला तो सगळा अनुभव येणार आहे. सो यू आर गोइंग टू एन्जॉय इट. थँक्स. धन्यवाद. सचिनजींना मी विनंती करतो की आपले आशीर्वाद आम्हाला कायमच मिळत असतात. आज तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दोन्ही मिळतात. मी सगळंच द्यायला आलो आहे खरं म्हणजे. मला आठवतं गेल्या वर्षी मी आणि आम्ही सर्व शॉपमध्ये होतो. करेक्ट, म्हणजे दुसरं काय समजू नका, रेस्टॉरंटचं नाव आहे. तर तिथं टाइमपासचं म्युझिक लॉन्च होणार होतं, आणि ते लॉन्च
आमच्याच हस्ते झालं. तेव्हा मी एक काहीतरी बोललो होतो की रवीचं हे 4थं पिक्चर आहे, पण 4थं जरी असलं तरी हा चौकार नसेल तर हा षटकार असेल, असं मी तेव्हा बोललो होतो. आणि ह्याचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा की रवीवर माझा पूर्ण विश्वास आहे, एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो कर्तबगार आहे. तर त्यामुळे ते तो करेल ह्या विश्वासावरतीच मी ते बोललो होतो. आत्ता मला थोडासा विचार करावा लागतोय की मी या वेळेला काय बोलू. मी या वेळेला असंच म्हणेन की सेंचुरी करावी या चित्रपटाने. सेंचुरी करावीचा अर्थ काय? सेंचुरीचा अर्थ असा की या चित्रपटाचा बिझनेस 100 कोटीचा व्हावा आणि पुन्हा एकदा रवीनी रेकॉर्ड कायम करावा त्याच्या संपूर्ण टीम बरोबर. अर्थातच एक माणूस चित्रपट बनवू शकत नाही, पण एका माणसाशिवाय चित्रपट बनवूही शकत नाही. आणि त्याच्याबरोबर यावेळेला सुद्धा EVPL आहेत, यावेळेला सुद्धा ही संगीतकार जोडी आहेत. नवीन कलावंत जरी असले तरी सगळे जे पूर्वीचे कलावंत तेही यात त्यांचा समावेश आहे. सर्वांच्या सदिच्छा, शुभेच्छा, शुभाशीर्वाद सर्वांचेच आहेत रवी. त्यामुळे परवाइल्ले अँड ऑल द व्हेरी बेस्ट. पुन्हा एकदा सांगतो, लेट्स चिअर फॉर द सेंचुरी. आणि यानंतर रितेश देशमुख, तुम्हाला विनंती. नमस्कार. सर्वप्रथम टाइमपास 2च्या टीमला माझ्या शुभेच्छा. सचिनजी जसे म्हणाले की टाइमपासच्या म्युझिकला आम्ही होतो आणि त्यावेळेस जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्यांनी सगळे रेकॉर्ड्स त्यावेळेस मोडले होते. आणि आज टाइमपास 2चा हा म्युझिक रिलीज आहे आणि माझ्या शुभेच्छा की सगळे जे लयभारीचे रेकॉर्ड्स आहेत ते टाइमपास 2 नक्की मोडेल आणि टाइमपास 2 हा हायेस्ट ग्रॉसिंग मराठी चित्रपट हा नक्कीच ठरेल. दुसरी गोष्ट की रवीनी जेव्हा प्रोमो ट्वीट केला तेव्हा मी प्रोमो पाहिला, मला फार आवडला आणि मला चित्रपट पाहायचा होता. त्यावेळेस मला आठवलं की मी पार्ट 1 पाहिला नव्हता. मग मी रवीला फोन केला, मला DVD पाठवा, मला तो पिक्चर पाहू दे म्हणजे मी हा पिक्चर पाहू शकतो. त्यावेळेस राहून गेला पाहायचा. गेल्या आठवड्यात मी पार्ट 1 पाहिला. एक्स्ट्राऑर्डिनरी चित्रपट होता, आता सांगायची गरज नाही कारण एवढा तो मोठा हिट ठरला. परंतु खरंच मी अतिशय उत्सुक आहे हा चित्रपट पाहण्यासाठी. यातली गाणी सर्व एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत कारण रवी आणि महेश शिनारबरोबर मी येलोमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. बालक आणि रवीचा म्युझिक सेन्स तर सर्वांना माहीतच आहे. मला वाटतं कुठेतरी डिरेक्टरचं मोठं योगदान असतं जेव्हा आपण म्युझिक सिलेक्ट करतो आणि ते त्यांच्या प्रत्येक पिक्चरमध्ये दिसतं. परत एकदा मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि एक उत्कृष्ट टीम आहे आमची झीची जुनी टीम आहे. व्हिडिओ पॅलेस आहे एकत्र. आणि परत शुभेच्छा आपल्या सर्वांना. थँक्यू. धन्यवाद. आणि यानंतर या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत, आपल्या माध्यमांच्या सगळ्या मित्रांच्या उपस्थितीत आणि तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च या ठिकाणी संपन्न होत आहे. मी या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी SL विजन आणि अथांश कम्युनिकेशन प्रस्तुत टाइमपास 2 या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च या ठिकाणी करावा. नमस्कार. अरे माझं सरनेम जाधव आहे, थोडं त्याच्यासाठी टाळे वाजवा नाही. सॉरी तुमचा थोडा वेळ घेतो. ॲक्च्युली म्युझिक लॉन्च झाल्यावर बार इज ओपन हे ऐकायला आवडतं, पण थोडा गुस्ताखी माफ करणार. मी इथे येण्याचं कारण हे आहे की दुनियादारी ज्यावेळी रिलीज झाला आणि दुनियादारीने चांगला बिझनेस केला, त्याच्यानंतर 3 महिन्यात टाइमपास रवीचा आला आणि टाइमपासने दुनियादारीचा रेकॉर्ड ब्रेक केला. तर त्यावेळी दुनियादारीच्या टीमतर्फे एक गिफ्ट म्हणा आणि एक पद्धत म्हणा म्हणून आम्ही सुरू केलं की जो सिनेमा रेकॉर्ड ब्रेक करेल, बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड ब्रेक करेल, त्या सिनेमाला त्या प्रोडक्शन हाऊसला आम्ही आमच्यातर्फे ट्रॉफी दिली रवीला. आणि
त्यावेळी मी म्हटलं होतं की इट इज गोइंग टू बी अ रनिंग ट्रॉफी. टाइमपासचा रेकॉर्ड जो ब्रेक करेल त्या सिनेमाला ही ट्रॉफी जावी. आणि ऑफकोर्स जो सिनेमा चांगला बिझनेस करेल, जो सिनेमा रेकॉर्ड ब्रेक बिझनेस करेल, त्या सिनेमाकडे ही ट्रॉफी जावी अशी माझी जेन्युनली इच्छा होती. दुनियादारीच्या टीमची ही इच्छा होती. आणि टाइमपासचा रेकॉर्ड ज्या सिनेमाने ब्रेक केला, लय भारी, तर त्यांना ही ट्रॉफी द्यावी अशी मी रवी जाधवला विनंती करतो. म्हणजे म्हणतात ना की ॲक्च्युली अगर दिल से चाहो ना तो मिल जाता है, कुछ भी मांगो तो मिल जाता है. अमय खोपकर जेव्हा मी दुनियादारीची ट्रॉफी दिली रवीला, त्यावेळी मला म्हणाला की यार ये ट्रॉफी मेरे घर पे आनी चाहिए. आणि फायनली इट इज हॅपनिंग. सो आय एम रिअली हॅपी फॉर अमय. मी टाइमपासच्या टीमला रिक्वेस्ट करेन, प्लीज कम ऑन स्टेज. आणि ॲट द सेम टाइम माझी दुनियादारीची टीम आहे का इकडे, सुशांत शेलार, अंकुश, नानूभाई. नमस्कार. फक्त दोनच गोष्ट सांगतो. ज्या वेळेला टाइमपास रिलीज झाला होता त्याच्या चौथ्या दिवशी माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी आणि शालिनी वहिनी आम्ही ट्रॅप करून साधारणतः 2 लाखाच्या वरती टाइमपासच्या पायरेटेड DVDs आम्ही पकडल्या होत्या दाढी टाकून आमच्या लोकांनी. आणि मी तेव्हा रवीला शब्द दिला होता की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत यापुढे या चित्रपटाची पायरसी होणार नाही. आणि आज रवीला एक शब्द देतो की ऑलरेडी मेसेज गेलेला आहे, जर का आता टाइमपास 2ची पायरेटेड DVD बाहेर आली तर हातपाय तोडणार. तेव्हा त्यामुळे आता याच्यापुढे कुठल्याही चित्रपटाची पायरसी होऊ देणार नाही. याच्यासाठी मी आणि आमची शालिनी वहिनी आम्ही जेन्युनली प्रयत्न करत राहू. आणि मला असं वाटतं की आज रवी जाधव यांना ही ट्रॉफी संजय जाधव यांच्याकडनं आली होती आणि रवीने आज या सिनेमंत्रला ही आज ट्रॉफी दिली आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेला सिनेमंत्रचं पुढचं म्युझिक रिलीज असेल त्यावेळेला टाइमपास 2ला ही मी ट्रॉफी त्याला नक्की इथे असेल आणि त्याची पार्टी आपण नक्की ऑर्किडमध्ये या ठिकाणीच करू. धन्यवाद. मी रवी जाधव, तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी.